एक 3 ते 4 महिन्यासाठी स्पेशल हुडा पार्टी, शेळके मामा स्पेशल हुडा पार्टी हे ऑर्गनाईज करतो. हे सुरू होतं 1 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारीपर्यंत. याच्यामध्ये आम्ही हुडा पार्टीमध्ये सकाळी पॅकेज देतो. सकाळी नाश्ता 3 प्रकारचा सकाळी नाश्ता असतो, गुळाचा चहा असतो. त्याच्यानंतर हुडामध्ये आम्ही 3 प्रकारच्या चटण्या, खाकरा हुडा, चीज हुडा, हुडा भेळ अशा नाना प्रकारचा हुडा देतो. त्याच्यासोबत आम्ही रानमेवा सर्व करतो. मेवामध्ये हरभरा, पेरू, मक्का आणि नाना प्रकारचे फळं हे आम्ही त्यांना हुड्यासोबत देतो. त्याच्यानंतर दुपारचं लंच असतं. लंचमध्ये आम्ही बैंगन भरता, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चुलीवर बनवलेलं बेसन आणि आपलं ते स्वीट आयटम देतो. त्याच्यामध्ये गुलाबजामुन, जिलेबी लाईव्हमध्ये बनवतो समोरच. त्याच्यानंतर संध्याकाळी जाताना टी ब्रेक असतो. टी ब्रेक असताना तुम्हाला चहा, कॉफी, कांदा पकोडा, मिक्स पकोडा, आलू पकोडा हे सर्व दिलं जातं. आणि इथलचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही इथं मुलांना खेळण्यासाठी नाना प्रकारचे खेळणे आहेत. चिल्ड्रन पार्क आहे. आम्ही उंट रायडिंग करतो, घोडागाडी रायडिंग करतो. इथं म्युझिक शो आहे, इथं जादूगर शो आहे, इथं कठपुतली शो आहे, इथं रेन डान्स आहे, इथं बैलगाडी रायडिंग आहे. इतक्या नाना प्रकारचे इथं गेम्स खेळल्या जातात. अशा प्रकारे आम्ही 3.5 ते 4 महिन्यासाठी इथे हुडा पार्टीचाही आम्ही 3 ते 4 महिन्यासाठी ओकेजनली आम्ही हे हुडा पार्टी चालवतो.
तजमुल इब्राहिम शेख है। मैं आर्य नंदी ग्लोबल स्कूल में पढ़ता हूँ। मैं ये होटल में हमारी ट्रिप गई थी, मेरे को हमें ये होटल में आए, ये होटल में हमें खाना बहुत अच्छा लगा और मेरे दोस्तों को भी अच्छा लगा। सर्विस भी अच्छी है, सब चीज बहुत कुछ अच्छा है। थैंक यू। चालू मी शेळके मामा धाबा शरणापूर रोड इथं जेवायला आलेलो, खूपदा आलेलो। इथलं जेवण एकदम स्वादिष्ट आणि फ्रेश तयार जसं पाहिजे आपल्या चवीच्या हिशोब बनवून देतात। सर्विस भी इथं खूप चांगली आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही व्हरायटी आहे। मी प्रेफरली व्हेजच इथं जेवायला येतात। मी कमीत कमी 15 वर्षापासून इथे येतो। आपण आता अंगारा पनीर जेवलं कसं आहे त्यासाठी? हो, खूप चांगला टेस्ट आहे। नाही, शेळके मामाचा ढाबा म्हणजे नंबर 1 ढाबा। आम्ही दर शनिवारी भद्रा मारुतीला गेलो की इथे इथून जेवल्याशिवाय जातच नाही। प्रत्येक वेळेस आमचे मुलं सुद्धा म्हणतात चला शेळके मामाच्या ढाब्यावर आपल्याला जायचं खायला जेवायला। किती वर्षापासून तुम्ही? मला इथं 30 वर्ष झाले। 30 वर्षापासून माझं कंटिन्यू जाणं नाही। कंपनीमध्ये होतो, रिटायर्ड झालो, आठवडा होतो, रिटायर्ड झालो आणि जरी आमचं जाणं आता अजून चालूच आहे। 2-3 वर्ष झाले रिटायर्ड होऊन। एकदम क्वालिटी नंबर 1। क्वालिटीमुळेच आत येतात इथे सगळे लोक, क्वालिटीमुळेच आम्ही येतो इथे। कोणते डिश आतापर्यंत तुम्ही जेवणामध्ये कोणकोणते? तुमचा हे बैंगन मसाला, त्याच्यानंतर शेवगा अंडी, हे आपले जे व्हेजिटेरियन आहे एकदम छान, अगदी एकदम सुंदर, सगळं चांगलं आहे एकदम। सगळं जेवण चांगलं, तंदूर चांगले असते। नवीन येणार आहे त्यांच्यासाठी काय आव्हान करणार? काय जे नवीन ग्राहक येणार आहे त्यांच्यासाठी? त्यांना तर मी पहिले आवर्जून सांगेल की तुम्ही शेळके ढाबा मामाच्या ढाब्यावरच जेवायला जा, दुसरीकडे कुठेही जाऊ नका, तुम्हाला कुठेही समाधान होणार नाही तुमचं। आणि क्वालिटी चांगली आहे, त्यांचे रेट्स पण एकदम छान आहेत, अगदी व्यवस्थित आहे, जास्त नाही काही नाही, अगदी छान आहे, सुंदर एकदम मस्त सुंदर आहे। मी आलेलो आहे बघा, मुलगा आहे आता बाहेर गेले तिकडे ते पोराला खेळवायसाठी। आपण कुठून येतो? मी संभाजीनगरवरून आलो, संभाजीनगरवरून। 30 वर्षापासून हो, आता आमचं दर शनिवारी माझं जाणं येणं असतंच। हो, कंटिन्यू। आमची शाळा आर्यनंदी ग्लोबल स्कूल ढोरकीन इथं आम्ही आलेलो आहोत आणि आज आमचा सहलीचा दिवस होता आणि इथे आम्ही जाता जाता यांची जेवणाचं इथं ह्यांना व्हिजिट केली। तसं आम्ही आधी सांगितलं होतं, पण ह्यांचं नाव आधीच आम्हाला माहिती होतं की इथं शेवग्याचा मसाला जो येतो शेवग्याचा, तर तो फार प्रसिद्ध आहे आणि त्या निमित्ताने इथं आम्हाला सहलीच्या निमित्ताने यायला आणि जेवणाची चव चाखायला मिळाली। अतिशय उत्कृष्ट असं जेवण होतं आणि मुलांनी खूपच त्याचा एन्जॉय केला। पनीरची भाजी मुलांना आवडली आणि जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर होती आणि जे त्यांचे जे लोक आहेत त्यांचा जे वाढणं वगैरे होतं त्याचं पण अगदी मुलांना व्यवस्थित त्यांनी वाढलं आणि जेवणाची चवही चांगली होती आणि आम्हाला खूप म्हणजे आम्ही आलो तर त्याचं आम्हाला बेनिफिट चांगलं मिळालं, आनंद झाला आणि पुढच्या वेळेस पण आम्ही जेव्हा पण इकडनं जाऊ तर इथे शेळके मामाच्या धाब्याला अवश्य भेट देऊ आणि खूप सुंदर होतं।
नमस्कार. आपण आला आहात देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले फेम शेळके मामा ढाबा या ठिकाणी. मामा म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आणि आनंद निर्माण होतो. तसंच हे शेळके मामा ढाबा हे अनेक वर्षापासून एक ऑथेंटिक टेस्ट, काळा मसाला, लाल मसाला आणि 400 प्रकारचे डिशेस इथं तयार केल्या जातात. इथं सर्व कच्चे मसाले तयार इथं घेऊन येऊन आम्ही स्वतः ते गिरणीमध्ये काढून आम्ही तयार करतो सगळे मसाले. आणि एक ऑथेंटिक अशी एक वेगळी चव जी आपण मराठवाड्याला एक शोभेल अशी किंवा मराठवाड्याचा फेमस म्हणतो महाराष्ट्राची जी चव आहे ती आम्ही या शेळके मामा ढाब्यावरती देतो. आणि लोकांना ती इतकी प्रचंड आवडते की लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं हे आम्हाला भरभरून प्रेम भेटतं. इथे येणारे विदेशी पर्यटक असो की महाराष्ट्रातील असो की देशभरातील जोही माणूस इथे येतो तो खूप आनंदी होतो. कारण की जेवणाची हे अमृत तुल्य जे आपण म्हणतो तशी चव इथे जेवणाची मिळते. इथे येणारा शाळेतला विद्यार्थी असो, पिकनिक असो, गेट टुगेदर असो, मॅरेज अॅनिव्हर्सरी असो, बर्थडे असो, अनेक प्रकारचे फंक्शन्स इथे सेलिब्रेट केले जातात. माझ्याकडे इथे एक मोठा डायनिंग हॉल आहे, ओपन स्पेस आहे, लॉजिंग आहे, शिव पार्वती लॉन्स आहे आणि ॲम्युनिटीज इतकी सुंदर आहे का हा एरिया जवळपास 4 एकर मध्ये पसरलेला आहे. आणि इथलची खास वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा मेरा नाम तजमुल इब्राहिम शेख है. मैं आर्य नंदी ग्लोबल स्कूल में पढ़ता हूँ. मैं ये होटल में हमारी ट्रिप गई थी. हमें ये होटल में हमें खाना बहुत अच्छा लगा और मेरे दोस्तों को भी अच्छा लगा. सर्विस भी अच्छी है, सब चीज़ बहुत कुछ अच्छा है. थैंक यू. एक 3 ते 4 महिन्यासाठी स्पेशल हुडा पार्टी, शेळके मामा स्पेशल हुडा पार्टी हे ऑर्गनाईज करतो. हे सुरू होतं 1 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारीपर्यंत. याच्यामध्ये आम्ही हुडा पार्टीमध्ये सकाळी पॅकेज देतो. सकाळी नाश्ता 3 प्रकारचा सकाळी नाश्ता असतो, गुळाचा चहा असतो. त्याच्यानंतर हुडामध्ये आम्ही 3 प्रकारच्या चटण्या, खाकरा हुडा, चीज हुडा, हुडा भेळ अशा नाना प्रकारचा हुडा देतो. त्याच्यासोबत आम्ही रानमेवा सर्व करतो. रानमेवामध्ये हरभरा, पेरू, मक्का आणि नाना प्रकारचे फळं हे आम्ही त्यांना हुड्यासोबत देतो. त्याच्यानंतर दुपारचं लंच असतं. लंचमध्ये आम्ही बैंगन भरता, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चुलीवर बनवलेलं बेसन आणि आपलं त्या स्वीट आयटम देतो. त्याच्यामध्ये गुलाबजामुन, जिलेबी लाईव्हमध्ये बनवतो समोरच. त्याच्यानंतर संध्याकाळी जाताना टी ब्रेक असतो. टी ब्रेक असताना तुम्हाला चहा, कॉफी, कांदा पकोडा, मिक्स पकोडा, आलू पकोडा हे सर्व दिलं जातं. आणि इथलचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही इथं मुलांना खेळण्यासाठी नाना प्रकारचे खेळणे आहेत. चिल्ड्रन पार्क आहे. आम्ही उंट रायडिंग करतो, घोडागाडी रायडिंग करतो. इथं म्युझिक शो आहे, इथं जादूगर शो आहे, इथं कठपुतली शो आहे, इथं रेन डान्स आहे, इथं बैलगाडी रायडिंग आहे. इतक्या नाना प्रकारचे इथं गेम्स खेळल्या जातात. अशा प्रकारे आम्ही 3.5 ते 4 महिन्यासाठी इथे हुडा पार्टीचाही आम्ही एक 3 ते 4 महिन्यासाठी ओकेजनली आम्ही हे हुडा पार्टी चालवतो. आणि इथं हुडा पार्टीसाठी पूर्ण मराठवाड्यातून इतका जास्त रिस्पॉन्स भेटतो की लोक 1 महिना अगोदर याचा बुकिंग करून आमच्याकडे येतात. ग्रुप बुकिंग करतात. तरी आपण एकदा आमच्या हुडा पार्टीला नक्कीच भेट द्यावी अशी सर्वांना विनंती. इथे येणारा प्रत्येक ग्राहक हा ग्राहक नसून हा शेळके मामाशी जोडलेला एक कुटुंबातील एक सदस्य, एक व्यक्ती. याप्रमाणे हा एकदा आला आणि जेवून गेला की तो वर्षानुवर्ष या शेळके मामा ढाब्याला जोडला जातो. सर, आपल्याकडे एक अंगारा पनीर आहे, त्याची काय वैशिष्ट्य आहे? सर, माझ्याकडे असे 400 डिशेस पैकी अशा जवळपास 30 ते 40 डिशेस स्पेशल आहेत. त्याच्यामध्ये ऑथेंटिक दाळबट्टी आहे, शेवगा फ्राय आहे. शेवगा फ्राय हा इथलचा एक सगळ्यात फेमस शेवगा फ्राय मानला जातो. त्याच्यानंतर पनीर अंगारा आहे, त्याच्यानंतर व्हेज अंगारा आहे, व्हेज मराठा आहे. अशा कितीतरी डिशेस आहेत. आणि स्नॅक्समध्ये कोथिंबीर वडी आहे आणि आपली काय म्हणतात मटकी, चना हे जे गावरान पद्धतीचं आहे, मेथी लसूणी आहे. हे सगळं आम्ही एकदम ओरिजिनल आणि एकदम गावरान टाईपचं हे सर्व करतो. आणि ते सर्व किचनमधून एकदम गरमागरम लोकांपर्यंत ताबडतोब टेबलवरती सर्व केलं जातं की जेणेकरून लोकांच्या नजरेसमोर, कारण की किचन हे ओपन टाईपचं किचन आहे. किचनमध्ये कोणीही येऊन उभा राहून बघू शकतो की आम्ही कोणत्या प्रकारचं हायजेनिक जेवण बनवतो.
आमचे कुक कसे ते बनवतात आणि ते बनवून स्वतः टेबलवरती घेऊन जातात आणि ती चव जी लोकांना जो गोडवा निर्माण होतो त्यामुळे दिवसेंदिवस जे आमचे ग्राहक वाढत आहे आणि त्याच्यामुळे जे एक सदस्य किंवा एक शेळके मामांचं नाव हे फक्त छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून हे मराठवाडा आणि महाराष्ट्र आणि भारतामध्येही याचं खूप नाव लौकिक झालेलं आहे. हे असं अलौकिक झालेलं देवगिरी नगरी, हे देवगिरी किल्ला ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं शेळके मामा ढाबा हे लोकांना फार म्हणजे खूप मनापासून आवडतं आणि इथे येणारे प्रत्येक वयोगटातील म्हणजे एक लहानात लहान म्हणजे KG किंवा आपलं पहिली वर्गापासून ते कॉलेजपर्यंत आणि अडल्टमध्ये पुरुषापासून तर म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती इथे आवडीने येतो आणि जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर जो त्यांच्याकडनं जे एक आशीर्वाद निघतात की बुवा जेवण खूप अप्रतिम दर्जाचं होतं, आमचे पूर्ण 100% पैसे वसूल झाले आणि किंमतही तुम्ही फार अवाढव्य किंमत ठेवलेली नाही, एकदम रिजनेबल अशी गोरगरिबांनाही पुरेल अशी तुम्ही किंमत ठेवलेली आहे. आणि विशेष म्हणजे इथं नाना प्रकारच्या भाकरी मिळतात, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, चपाती, तंदूर रोटी आणि अनेक प्रकारचे नान्स हे इथं आमचं वैशिष्ट्य आहे. तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण एक वेळ जरूर शेळके मामा ढाब्याला भेट द्यावी व आपला जो आहे एक वेळेस आम्हाला आपली सेवा करण्याचा अनुभव द्यावा ही नम्रतेची विनंती. शेळके मामा ढाबा. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.